कातरवाडी येथे भगवान कपिल मुनी उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सव संपन्न। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे भक्तीचा माळा फुलला असून श्री भगवान कपिल मुनी उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मागील 7 दिवसापासून सुरू असलेल्या या नामयज्ञाची सांगता कशी झाली पाहूया आमचे विभागीय संपादक भागवत जालटे यांचा हा विशेष रिपोर्ट। चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे श्री भगवान कपिल मुनींच्या पावनभूमीत मागील 7 दिवसापासून अध्यात्माची गंगा वाहत होती। या वर्षी सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। दररोज पहाटे काकड आरती, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा अशा भरगच्च कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या सोहळ्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। तसेच दररोज येणाऱ्या महाप्रसाद आणि अन्नदानाच्या उपक्रमाने गावाची एकता आणि सेवाभावाचे दर्शन घडविले। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांनी आपली सेवा सुरू केली। यामध्ये ह.ब.प. रामायणचार्य रामरावजी महाराज ढाके, प्रकाश महाराज साठे, रामेश्वर महाराज महाजन, ज्ञानेश्वर माऊली पठाडे, सोपान महाराज शास्त्री आणि चित्रकूट येथील शिवानंद महाराज शास्त्री यांच्या वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले। विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी देखील या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। यामध्ये मनमाडचे काटे मारुती बाबा, हनुमन दास त्यागी महाराज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण नाईक, सुनील हांडगे, नवनिर्वाचित नगर अध्यक्ष योगेश भाऊ पाटील, नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट, राजू करकाळे यांच्यासह डॉक्टर कुंभाडे, डॉक्टर देवीदास आहेर, डॉक्टर नितीन गांगोडे आणि इतर मान्यवरांचा भागवत झालटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत अनेक ग्रामस्थांनी या सप्ताहादरम्यान व्यसनमुक्तीचा संकल्प केला। ह.ब.प. समाधान महाराज बोराडे आणि विठ्ठल महाराज सोनवणे यांच्या पखवाज वाद्याच्या साथीने सप्ताहाची रंगत अधिकच वाढली। कातरवाडीच्या धार्मिक परंपरेत या रौप्य महोत्सवाने एक सुवर्ण अध्याय जोडला आहे। एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे सामाजिक परिवर्तन यांचा सुरेख संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत जालटे, चांदवड।